नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतो आहे आणि तो प्रोजेक्ट असा आहे की ज्या येऊ घातलेल्या सरळ सेवेच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांची मागणी होती की सर TCS IBPS या ज्या येणाऱ्या एक्झाम घेणार आहे ज्याच्यामध्ये तलाठी असेल, ज्या ठिकाणी नगर परिषद असेल, वनरक्षकच्या आता सध्या चालू आहे ते असेल, येणारी जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या खात्यातल्या ज्या भरती असतील विभागातल्या त्या असतील किंवा पोलीस भरती असेल, या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने चालू घडामोडीची तयारी आम्ही कशी करावी, काय करावं, रेफरन्स काय वापरावेत, किती वेळ द्यावा, त्याच्या संदर्भात बरीच विचारणा होत होती. मग या धर्तीवरती आपण ठरवलं की या मुलांना ज्या परीक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये एक क्रुशियल विषय असा आहे तो म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो. कारण का हा विषय एक तर तुम्हाला मेरिटच्या वरती घेऊन जाऊ शकतो, कारण का त्याच्या बाबतीत काय वाचायचं काय नाही हे विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहेत असे, आणि मग त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि सोबतच त्यांच्यासाठी आपण एक नवीन क्वेश्चन सिरीज आणि ज्या माध्यमातून त्यांची तयारी ही करून घेणं यासाठी आपण आता ही सिरीज सुरू करतोय, ज्याच्या आपण म्हटलेलं आहे की TCS IBPS पॅटर्न आधारित जे काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या संदर्भात आता इथून पुढे आपण आपल्या या चॅनलवर सातत्यानं तुमच्याशी संवाद साधणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन येणार आहोत, वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची चालू घडामोडीची तयारी आणि सोबतच जनरल नॉलेजचीही तयारी हे आपण करणार आहोत. आता नेमकं या विषयाचा अभ्यास कसा करावा किंवा या परीक्षा ज्या आहेत या परीक्षांमध्ये याचं वेटेज कसं आहे काय या संदर्भातली जी काय माहिती आहे ती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत. आता बघा, जर आपण मुद्दे काही विचारात घ्यायचे झाले तर बघा, अभ्यास करताना पहिल्यांदा आपल्याला काय काय करायचं आहे, एक म्हणजे अभ्यासक्रम याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. अभ्यासक्रम काय, त्यासाठी संदर्भ साहित्य कोणतं वापरलं पाहिजे, PYQ विश्लेषण किती केलं पाहिजे, कोणत्या पुस्तकातून केलं पाहिजे काय, आणि सोबत सराव प्रश्नसंच आपण कसे म्हणजे घेतले पाहिजेत किंवा ऑनलाईन टेस्ट सोडवले पाहिजे यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. आता पहिला मुद्दा आहे अभ्यासक्रम. जर आपण या सरळ सेवा ज्या काय आहेत ज्यामध्ये तुमची तलाठी असू दे, नगर परिषदेची असू दे, वनरक्षकची असू दे, जिल्हा परिषदेची असू दे किंवा पोलीस भरतीचं, याच्यामध्ये काही स्ट्रक्चर फिक्स असतं. जसं बघा, तुम्ही मराठीचा विचार केला तर मराठीवरती काय दिसतात आपल्याला, 25 प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. मराठी ग्रामर आणि त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत इंग्रजी ग्रामर त्याचेही 25 प्रश्न हे ॲव्हरेजली सगळ्या पेपरमध्ये असतात. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर त्या गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भात ही 25 प्रश्न हे आपल्याला दिसतात. म्हणजे टोटल 100 प्रश्नांपैकी मुख्य 3 विषय की ज्याच्यामध्ये 25 प्रश्न हे असलेले दिसतात. आणि मग खरा भाग येतो अभ्यासक्रमामधला, जो सगळ्यात व्यापक भाग आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन, ज्याला आपण काय म्हणतो GK. आणि याच्यामध्ये काय होतं तर बरेच सारे विषय येतात. मग त्यामध्ये आपण पुढे चर्चा करणार आहे कोणकोणते विषय येतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे. आणि मग याचे प्रश्न किती असणार आहेत टोटल, तर याचे 15 प्रश्न असणार आहेत. किती, 15 प्रश्न. आणि मग त्यांचं डिवायडेशन वेगवेगळं येतं. मग या 15 प्रश्नांमध्ये मग तुमचा हिस्ट्री असेल, तुमचा जिओग्राफी असेल, तुमचं पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा काही गोष्टी सायन्सच्याही विचारल्या जातात. आणि मग करंट अफेअर्स याचे किती प्रश्न येतात काय, तर या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे, उहापोह या ठिकाणी करायचं आहे. कारण का हे प्रश्न व्यापकता याची खूप सारे, कारण का 25 प्रश्नांमध्ये हिस्ट्रीचे 1-2-4 प्रश्न येतील, जिओग्राफीचे 1-2-4 प्रश्न येतील किंवा 5 येतील, पॉलिटीचे सुद्धा येतील, पंचायत राजचे येतील, सायन्सचे येतील आणि करंटचे येतील. आणि याच्यामध्ये जो मेन विषय आहे तो आहे करंट अफेअर्स. आता हा करंट अफेअर्स विषय किंवा ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो याच्या या 25 मधले 5 ते 7 प्रश्न हे असतातच असतात डायरेक्टली. मिनिमम 5 ते 7 क्वेश्चन, काही वेळा वेटेज कमी जास्त होऊ शकतं, पण ॲव्हरेजली 5 प्रश्न तरी हे करंट अफेअर्सचे या ठिकाणी येतात. आणि मग इनडायरेक्टली काही विषयांना लागून म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफीला लागून सुद्धा काही प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हे आपल्याला काय दिसतं याच्यातून की करंट अफेअर्स हे काय करायचं आहे, त्याचं वाचन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. सोबतच काय की या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय ठरतं की चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे तो करायचा आहेच, इतर विषयांचाही करायचा आहे. मग आता याच्यासाठी संदर्भ साहित्य काय वापरायचं. आता बघा, बाजारात हे काय TCS IBPSचं जे सामान्य अध्ययन त्याच्या बाबतीत बरीच पुस्तकं आहेत. जसं एकनाथ पाटील तात्या, तर आपण प्रसिद्ध असं तात्याचा ठोकळा म्हणतो, तो काही बरीच मुलं यूज करतात. किंवा अन्य काही ज्याच्यामध्ये जे काय स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, त्याचे जे काही माहिती संकलन आहे ते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये चांगल्या पद्धतीने केले, असे वेगवेगळे ठोकळे हे आपल्याला मिळतात. त्याच्यातून आपला GSचा अभ्यास होतो, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्सचा. मराठीसाठी आपल्याकडं बरेच रेफरन्स आहेत, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल किंवा इतर
आता मोरावाळंबीचं ही पुस्तक आहे, तर इंग्लिशसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं आहे. इतर काही लोकांनी आता नव्यानं काही आपल्याकडे प्रकाशक आले, त्यांनी चांगल्या दर्जाची पुस्तकं आणलीत, ती तुम्ही यूज करू शकता. गणित बुद्धिमत्तेला सचिन ढवळे सर आहेत, त्यांचं पुस्तक असेल, किंवा महाले सर असतील, त्यांचं पुस्तक आहे. असे वेगवेगळे लेखक आहेत प्रकाशक, संदीप आरगडे सर आहेत, त्यांची पुस्तकं आहेत. कुठलेही तुम्ही वापरू शकता. सामान्य अध्ययनासाठी तात्याचा ठोकळा असेल किंवा अन्य जे काही रेफरन्स जे सध्या तुम्हाला वाटतात की हे योग्य आहेत, तर ते तुम्ही रीड करू शकता. आणि PYQ विश्लेषण, जसं आपल्याकडं आत्तापर्यंत TCS IBPS ज्या परीक्षा घेतल्या त्याचे झालेल्या प्रश्नांचं संकलन काही चांगल्या प्रकाशकांनी एकत्रित केलं आहे. जसं बी पब्लिकेशनचा TCS झालेल्या प्रश्नाचा ठोकळा असेल, किंवा के सागर प्रकाशनचा तो ठोकळा असेल झालेल्या प्रश्नपत्रिकांचा. असे वेगवेगळे प्रकाशक ज्यांनी आपापली मांडणी केलेली आहे. तुम्ही कुठलंही त्यातलं एक पुस्तक घेऊ शकता आणि त्यामध्ये झालेले प्रश्न कसे आलेत हे बघा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. आणि मग खरा मुद्दा येतो सराव प्रश्न. आता सराव प्रश्न त्यासाठी वेगवेगळ्या चॅनेल्स किंवा टेलिग्राम चॅनल्स असतील, वेगवेगळ्या अकॅडमीज असतील, सरळ सेवा स्पेशल, तर त्या अकॅडमीजने काय केल्यात, टेस्ट सिरीज आयोजित केल्यात. आणि मग त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला सोडवता येतात. तुमच्या लॅपटॉपवरती किंवा अन्य काही मोबाईल असेल त्याच्यावरती सोडवण्याची काही लोकांनी सुविधा केल्या आहेत. त्या संदर्भातल्या ज्या चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट असतील त्यांची माहिती आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, त्या टेलिग्राम चॅनल्सवर आपण जे काही चांगल्या दर्जाचे असे प्रश्नपत्रिका कंडक्ट करणारे जे काही फाउंडेशन्स असतील, अकॅडमीज असतील किंवा चॅनल्स असतील, त्यांची माहिती निश्चितपणे आपण आपल्या चॅनलवरती देऊ, ज्याच्यामुळे तुमच्या तयारीमध्ये परिपूर्णता येईल आणि तुम्हाला कळेल की कुठले मुद्दे हे आपण करायला पाहिजेत. आता मुळात करंट अफेअर्स याच्याबाबत जर बोलायचं झालं तर याचा अभ्यासक्रम तोही आपल्याला माहिती आहे की जे काही जास्तीत जास्त मुद्दे ते पुढे आपल्या चर्चेत येणार आहेत. पण जर आपण पुढचा मुद्दा बघायचा मला की चालू घडामोडी या विषयाचं काय करायचं, त्याचा अभ्यास करायचा कुठून, हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर बघा, किमान 1 वर्षाचा तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास हा असायला पाहिजे. किती? 1 वर्षाचा. म्हणजे आपण असं एक कन्सिडर करू की ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची ही काही एक्झाम आहे तर ती एक्झाम होणार आहे. तर या एक्झामच्या अगोदर किमान 1 वर्ष, म्हणजे आपण म्हणू 2023च्या सप्टेंबरला आपली परीक्षा असा ॲझ्युम केलं तर साधारणपणे जून 2022 पासूनचा जो काय पुढचा कंटेंट असेल या कालावधीतला कंटेंट हा तुम्हाला काय करायचा आहे, रीड करायचा मिनिमम 1 वर्षातला. आणि ज्या दिवशी तुमचा पेपर असेल, समजा आपण असं म्हणू की तुमचा पेपर 1 सप्टेंबरला आहे, तर किमान तुम्ही त्याच्या अगोदर 31 ऑगस्ट पर्यंतच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी डेलीच्या डेली घडतात त्या सगळ्या तुम्ही या ठिकाणी काय केल्या पाहिजेत, कव्हर केल्या पाहिजेत. का? याच्या मागचं रिझन हेच आहे की TCSची परीक्षा डेली होते, ऑनलाईन स्वरूपात होते, त्यामुळं लास्ट 2 डेज मधला सुद्धा डाटा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे समजा आता तुमची परीक्षा 1 सप्टेंबरला आहे तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुम्ही करून जावा. आदल्या दिवशीचा पेपर सुद्धा तुम्ही वाचून गेला तरी तुमच्या फायद्याचं होऊ शकतं. का होऊ शकतं? तर याच्या मागचं कारण हेच आहे की तुम्हाला कोणताही प्रश्न हा त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो की जो करंट अफेअर्सच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा ठरतो, तर तोही तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मग तुमचं काम काय असेल, तर तुम्ही हेच केलं पाहिजे की आदल्या दिवशीपर्यंतचा जो काही डाटा असेल तर तो सगळा डाटा तुम्ही काय करायचा आहे, रीड करायचा आहे. ज्याच्यामुळे काय होणार आहे, तर तुम्हाला परफेक्ट असे मार्क मिळणार आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. तर किमान 1 वर्षाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंतचा अभ्यास हा तुमच्या करण्यात आला असला पाहिजे. पॅटर्ननुसार तुमच्या लक्षात येतं त्याचा अनालिसिस करा. किमान जे काही 5 प्रश्न येतील मग ते 5 प्रश्न कसे येतील, काय येतील, हे आपल्याला बघणं गरजेचं आहेच. पण किमान 1 वर्षाचा अभ्यास आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंतचा तुमचा अभ्यास हा असायला पाहिजे. आता बघा, चालू घडामोडीच्या बाबतीत आणखीन जर आपल्याला मुद्दा बघायचा झाला तर आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की जो अभ्यास आपण करणार आहे त्यासाठी संदर्भ साहित्य काय वापरायचं. संदर्भ साहित्य बरंच बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही चालू घडामोडी स्पेशल अशी कोणतीही पुस्तक घेऊ शकता. आपलंही पुस्तक बाजारामध्ये आहे, लास्ट आवर रिव्हिजन. द लास्ट आवर रिव्हिजन नावाचं आपलं पुस्तक आहे. संक्षिप्त चालू घडामोडी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, काय म्हणतो, लास्ट आवर रिव्हिजन, संक्षिप्त चालू घडामोडी नावाचं आपलं पुस्तकही आहे. थोड्या वेळात तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती मिळणारच आहे. तर हे तुम्ही पुस्तक आपल्या रेफरन्सला ठेवू शकता, ज्याच्यामध्ये आपण काय केले तर 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षातल्या ज्या महत्त्वाच्या परीक्षाभिमुख घडामोडी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. जून पर्यंतचा डाटा दिलाय. त्याच्या पुढचेही नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देतो. त्याच्यातनं तुमची तयारी खूप चांगली होणार आहे. त्या अनुषंगानं त्या धर्तीवरच आपण हे पुस्तक काय केलंय तर या ठिकाणी आणलेलं आहे. आता या पुढचा मुद्दा जो आपला येतो तो म्हणजे काय, तर आपल्याला झालेले करंट अफेअर्सचे प्रश्न जर बघायचे असतील
आता पहिली टीसीएची, तर त्यातले काही डेमो प्रश्न किंवा त्याची काही संक्षिप्त स्वरूपातली जी माहिती आहे ती या ठिकाणी आपण आणलेली आहे. बघा, जो टीसीएस पॅटर्न पेपर झाला होता, आयबीपीएस पॅटर्न पेपर झाला होता, त्याच्यामध्ये प्रश्न आला होता खालीलपैकी कोणाला 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, असा प्रश्न आला होता एका एक्झामला. तर त्याचं उत्तर होतं काय, तर त्या होत्या आशा भोसले. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण 2020 चा मिळाला. टीसीएस ने अनेकदा विचारलं 2008 साली कोणाला महाराष्ट्र भूषण मिळाला होता. आता रिसेंटचा प्रश्न आहे की 2022 चा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला, तर तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला होता. किंवा पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला हे देखील विचारले. सोबत विचारलं गेलं की या पुरस्काराचं स्वरूप किती रुपये आहे, हे विचारलं. कारण का नुकतंच एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, तर ते सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवली आणि ती रक्कम काय केलेली आहे, तर 10 लाखावरून ती 25 लाख केली. तर टीसीएस न लगेच त्याच्यावरती प्रश्न विचारला. म्हणजे बघा, कोणताही पुरस्कार वगैरे काय बघायचं असेल तर त्याची प्राथमिक माहिती घ्यायचीच आहे. सोबत सध्या त्याला कोणाला मिळाला, लास्ट काही वर्षातले त्याचे विजेते कोण आहेत हे सुद्धा काय ठरतं, महत्वाचं ठरतं. कारण असे प्रश्न हे यापूर्वी विचारले. आणखीन काही प्रश्न हे आपण बघू या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की चालू घडामोडीचा अभ्यास करताना तुम्ही कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. इथं विचारले बघा, जल जीवन मिशन, ज्याच्या अंतर्गत हर घर जल, म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागात नळाद्वारे कुटुंबाला पाणी पोहोचवायचं, प्रतिदिन 55 लिटर एवढं पाणी पोहोचवायचं सरकारने 2019 ला हे जल जीवन मिशन सुरू केलं. तर याच्यात विचारले, हे पुरेसं आणि पिण्यायोग्य सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची जी कल्पना आहे, तर कोणत्या वर्षापर्यंत हे टार्गेट आपल्याला कव्हर करायचं, आणि ते वर्ष 2024 पर्यंत. म्हणजे असं सुद्धा फॅक्च्युअल आपल्याला विचारलं जातं. योजनेची सुरुवात, मग तो दिनांक किती आहे, किंवा योजना कोणत्या गटासाठी आहे हे विचारलं गेलंय, किंवा योजनेचा टार्गेट उद्देश कधीपर्यंत पूर्ण करायचा. म्हणजे अशा टाईपचे प्रश्न हे झालेले आहेत. आणि त्यानुसार आपल्याला आपल्या जी काही एक्झामची स्ट्रॅटेजी आहे, करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी आहे, ती आखावी लागणार आहे. म्हणजे काय होईल, त्याच्यातले पैकीच्या पैकी मार्क हे आपल्याला मिळतील. आता बघा पुढचा एक प्रश्न, पद्मश्री शेवाना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत. म्हणजे त्यामध्ये दिले कथ्थक, मणिपुरी, भरतनाट्यम, ओडिशी, कथ्थक नृत्य क्षेत्रातल्या गुरु आहेत. बघा, हे तर सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न. म्हणजे काय, तर इकडे नृत्य प्रकार देतात, पुढे राज्य देतात, किंवा त्या नृत्य प्रकाराशी संबंधित प्रसिद्ध अशा व्यक्ती कोण आहेत याच्यावरती तरी एक तरी प्रश्न हा आहेच आहे. जसं ते आपल्याकडे आदिवासी जमाती विचारतात, कोणती आदिवासी जमाती या राज्यामध्ये आढळते, कोणत्या प्रदेशात आढळते, का आढळते, हे असे सुद्धा मुद्दे आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत, तुमचे कव्हर करणार आहोत. करंट अफेअर्स आणि त्याच्यासोबत जीएस चे जे काही अतिसंभाव्य मुद्दे आहेत ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर करायचे. त्याच्यामुळे काय होणार, तुमची तयारी ही आणखी पुढच्या लेवलला जाणार आहे. त्या संदर्भात तुमचे जे आपले जे व्हिडिओ येतील स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला कळलं, अरे हा अशा पद्धतीने क्वेश्चन येतो. आपल्याला बेसिक माहिती किती महत्वाची ठरते, पहिला विजेता हे आपल्याला बघायचा आहे, सध्याचा विजेता बघायचा आहे, ही योजना, क्रीडा स्पर्धा, असे वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे आपल्याला या सिरीज मध्ये कव्हर करायचे. आता बघा, हा प्रश्न आला पद्मश्री. मग यावर्षी पद्मश्री मध्ये कोण महत्वाचं नाव आहे, पद्मविभूषण कोणाला दिलाय का, भारतरत्न पहिला मिळाला, हे सगळे त्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत ना, ते सगळे मुद्दे आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहेत तुमचे. म्हणजे प्रश्नांचा उहापोह आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी आपल्याला कळतं की अभ्यास नेमका कसा केला पाहिजे, आणि आता नुसतं वाचणं याला काही अर्थ नाही. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा या ठिकाणी दिलाय की महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान लवचिकता आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची जी काही प्रगती आहे ती वृद्धिंगित व्हावी, त्यांचं उत्पादन वाढावं, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आलेली आहे त्याला कोणत्या बँकेनं मदत केलेली दिसते, तर त्याला जागतिक बँकेनं काय केल्या, मदत केल्या. मग आता योजना सुद्धा महत्वाची आपल्याला बघणार आहे. मग त्यात महाराष्ट्र शासनाने कोणत्या योजना आणल्या त्या सुद्धा आपण त्यांचा आढावा घेणार आहे. आणि त्या योजना कुठल्या उद्देशाने आणलेल्या आहेत, कोणत्या दिवशी सुरू झाल्या, तेही प्रश्नांच्या माध्यमातून आणि आपल्या पुस्तक नोट्सच्या माध्यमातून ही तुम्हाला ते पुरवण्यात येणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे की डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्याने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केलाय, आणि असं ते पहिलं राज्य आहे देशातलं. आणि ते राज्य ऑब्व्हियसली आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र राज्यानं दिव्यांग मंत्रालय स्थापन केले, असा निर्णय पहिल्यांदाच घेतला. आता महाराष्ट्रात देशातलं पहिलं दिव्यांग उद्यान सुद्धा नागपूरमध्ये स्थापन झालेलं आहे. अनुभूती समावेशन उद्यान असं त्याला म्हटले. म्हणजे जे काही विविध प्रकारचे दिव्यांग व्यक्ती आहेत आपल्याकडे, तर त्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेलं उद्यान पहिलं नागपूरमध्ये आले. असे जे जे काही मुद्दे, म्हणजे निर्णय कुठले असू दे, महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय, केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, किंवा एखाद्या राज्यानं काहीतरी चांगला निर्णय घेतला आणि ते देशातलं पहिलं राज्य ठरलं असेल,
तर त्या सगळ्या गोष्टींना आपण काय करणार या ठिकाणी त्याचा संदर्भ घेणारच आहोत. त्या सगळ्यांना आपण या मुद्द्यांमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे परीक्षेच्या अनुषंगानं असे जे जे काही मुद्दे चालू घडामोडीशी संबंधित असतील किंवा सामान्य अध्ययनशी संबंधित असतील ते सगळे मुद्दे आपण काय करायचे या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आता बघा नेमके विषय कोणते आहेत या ठिकाणी जे जीएस मध्ये येतात, ज्याला सामान्य अध्ययन आपण म्हणतो. टोटल किती क्वेश्चन येतात तर याचे 25 प्रश्न येतात आणि या 25 मध्ये जास्तीत जास्त प्रश्न 5 ते 7 प्रश्न हे कशावरती येतात, चालू घडामोडी करंट अफेअर्स वरती येतात. मग बाकी इतिहास आहे, तुमचा भूगोल आहे, प्राचीन मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, भूगोल जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास असेल, राज्यघटना आपली, मग त्याची कलम, महत्वाच्या तरतुदी कुठल्या भागामध्ये काय अंमलबजावणी कधी झाली घटनेची, किंवा त्याच्या ज्या तरतुदी आहेत कुठल्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे हे सगळं, किंवा राष्ट्रपतींचं कलम, घटनात्मक आयोग कोणकोणते आहेत, आणीबाणी वगैरे या सगळ्यांची माहिती या ठिकाणी विचारली जाते. किंवा अर्थशास्त्रामध्ये काही पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दूध क्रांती किंवा अन्य जे काही मुद्दे जे आपल्याला महत्वाचे ठरतात, की व्यापार तोल व्यवहार तोळाबद्दल काय विचारलंय, की अलीकडे भारताचा व्यापार सगळ्यात जास्त कोणत्या देशाबरोबर राहिला, बजेट काय आहे, म्हणजे ते करंटचाच मुद्दा आहे की बजेटमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या क्षेत्राची वृद्धिंगत दर दिसतो आपल्याला, कुठल्या याला जास्त खर्च केलेला आहे, टॅक्सचं रेट किती आहे, हे सगळे मुद्दे हे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. विज्ञानमधल्या जे काही महत्वाचे रोग असतील, काही इतर काही संकल्पना ज्या विज्ञानाशी संबंधित आहेत त्याही या ठिकाणी विचारतात. म्हणजे या 25 प्रश्नामध्ये एवढे सगळे विषय येतात. पण यातला मुख्य विषय कोणता आहे, करंट अफेअर्स. कारण का त्याच्यावरती 5 ते 7 प्रश्न हे येतात आणि मग हेच प्रश्न तुम्हाला काय करू शकतात, पोस्टच्या जवळ घेऊन जाऊ शकतात किंवा पोस्ट पासून थोडं लांब सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतं, राहू शकता तुम्ही. म्हणून या विषयाची तयारी ही प्रश्नांच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, येत्या काळात तयार करणार आहोत. ज्याच्यामुळे काय होईल तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊन या ठिकाणी काय होशील, पास होशील. आता बघा आपलं हे पुस्तक आहे IBPS TCS पॅटर्न नुसार आपण द लास्ट आवर रिव्हिजन संक्षिप्त चालू घडामोडी पुस्तक आपण आणलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण काय केले, या वर्षीचा डाटा दिलेलाच आहे 1 जानेवारी 2030 पर्यंतचा, 23 पर्यंतचा. पण आपण काय केलेलं आहे या पुस्तकात बघा 2022 या वर्षातल्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या, आणि सोबतच 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या कालावधीतल्या जवळपास 16 ते 17 महिन्यातला डाटा हा काय केलेला आहे आपण या पुस्तकामधून करून कव्हर केलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मांडणी केल्या. मुलांचा तुफान प्रतिसाद आहे या पुस्तकाला. म्हणजे सरळसेवीची मुलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची मागणी करत आहेत की तुम्ही बघा आसपासच्या तुमच्या दुकानदारामध्ये किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये ते बघा की हे पुस्तक बऱ्याच लोकांच्या दिसेल. आणि त्याच्यामध्ये TCS IBPS अनुषंगाने आपण शेवटी काही मुद्दे सुद्धा ऍड केलेत. त्याचा एक व्हिडिओ म्हणजे या पुस्तकामध्ये आपण नेमकी मांडणी कशी केली याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला दिलेला आहे. यापूर्वी तो आलेला आहे, तर तोही व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे नेमकं तुम्हाला कळेल की पुस्तकात आपण काय दिलेलं आहे ते तुम्हाला नक्की काय होणार आहे, परीक्षेला फायद्याचं ठरणार आहे. तर जवळच्या बुक विक्रेत्याकडे या पुस्तकाच्या संदर्भातली चौकशी करा, मागणी करा. आणि जर नाही झालं तर आपण काय करू तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात घरपोच बाय पोस्ट तुम्हाला ते पुस्तक उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालात की त्या ठिकाणी त्याची माहिती जी मिळून जाईल की नेमकं पुस्तक कसं तुम्ही घरी मागवू शकता घर बसल्या, तर तेही आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे. करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील या टेलिग्राम चॅनलला काय करा, जॉईन करा. बघा आता कोणते मुद्दे हे अलीकडल्या TCS IBPS च्या एक्झाम मध्ये सातत्याने विचारले गेले त्यांचा एक आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. बघा तर यामध्ये काय दिसतंय बघा, एक म्हणजे नृत्य प्रकार, कुठलं राज्य आहे त्याच्याशी संबंधित जे काही नृत्य प्रकार आहेत आणि त्या नृत्याशी संबंधित प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती. म्हणजे मगाशी प्रश्न झाला पद्मश्री विजेत्या त्या कोणत्या नृत्य प्रकार संबंधित आहे, कथ्थक. मग कथ्थकशी कोण आहे, मोहिनीअट्टमशी रिलेटेड कोण आहे, किंवा भांगडा असेल, गरबा असेल त्याच्याशी संबंधित कोण आहे, लावणीशी संबंधित व्यक्ती प्रसिद्ध कोण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे असे नृत्य प्रकार आहेत आणि मग त्याच्या संबंधित असलेल्या ज्या काय व्यक्ती त्या क्षेत्रातली जी काय नाव कमावलेली प्रसिद्ध असणाऱ्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या जोड्या लावा किंवा त्यांची माहिती ही आपल्याला काय दिसते या परीक्षांमध्ये रिपीट झालेली आहे, सातत्यानं रिपीट झालेली. दुसरा मुद्दा आहे म्हणजे वाद्य आणि व्यक्ती. म्हणजे जसं आपण मगाशी प्रश्न बघितला होता हरिप्रसाद चौरसिया किंवा काय कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत, बासरी असेल, पंडित शिवकुमार शर्मा असेल की जे संतूर वादनाशी संबंधित, असे वेगवेगळे तबला वादक झाकीर हुसेन. म्हणजे या पद्धतीची सुद्धा माहिती या प्रश्नांच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे आणि सोबत आपल्या नोट्स ही त्या धर्तीवरती आपण काय करतो आणत आहोत आणि त्या तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. किंवा खेळ आणि खेळाशी संबंधित व्यक्ती, खेळाडू म्हणजे बॅडमिंटनशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू कोण आहे, बुद्धिबळाशी संबंधित कोण आहे. आता आपल्याला जास्तीत जास्त क्रिकेट याच्याशी संबंधित माहिती आहे, पण हॉकी, बॅडमिंटन, फुटबॉल, कबड्डी असेल किंवा तुमचं कुस्ती असेल, इतर बरेच असे गेम आहे, नेमबाजी आहे, अशा खेळांशी संबंधित कोणकोणते खेळाडू ते आपल्याला विचारले जातात. आपण ते प्रश्नच्या माध्यमातूनही करणारच आहोत.
पण आपण त्याच्या स्मार्ट नोट्स ज्या काही त्या आपण आपल्या चॅनलवर डेली टाकणार आहोत. सोबत आपण त्यांच्याशी अनुषंगाने असणाऱ्या क्विज म्हणजे प्रश्नांच्या ज्या क्विज आहेत ते क्विज सुद्धा आपण सुरू करत आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते चॅनल आपलं जॉईन करा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. नेक्स्ट आहे बघा, वेगवेगळ्या राज्यात कोणते उत्सव सण पार पडतात किंवा कोणत्या आदिवासी जमाती कोणकोणत्या राज्यांमध्ये आढळून येतात तर तेही विचारलं गेलेलं आहे. बऱ्याच वेळा त्याच्यावरती प्रश्न झालेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कोणता सण उत्सव होतो, केरळमध्ये कुठला ओणम पोंगल जे काही, किंवा ईशान्य भारतामध्ये हॉर्नबिल उत्सव होतो, काय आणखीन जे काही तिथे जे उत्सव पार पडतात ते, उत्तर भारतामधले जे काही उत्सव सण उत्सव आहेत तेही विचारले गेलेले आहेत. आणि राज्यात कोणकोणत्या आदिवासी जमाती आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यात स्पेसिफिक कोणत्या येतात, ढोर कातकरी मांडिया गोंड असेल, आपल्याकडे भिल्ल असेल वगैरे या आदिवासी. तर उत्तरेकडल्या काही राज्यांमध्ये काही ठराविक राज्यांमध्ये काही आदिवासी जमाती आढळतात, ईशान्येकडल्या राज्यांमध्ये काही आढळतात. तर त्यांची माहिती सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे. तसंच भारतातील प्रथम म्हणजे व्यक्ती कोण आहेत, कुठल्या ठिकाणी पदावरती कोण पहिलं गेलेलं आहे, म्हणजे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण, मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे पहिले कोण आहेत, किंवा भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत, पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत, अशा पद्धतीची जी माहिती आहे पहिले कोण आहेत आपण आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्याची काय केलेली आहे माहिती दिली आहे की प्रथम कोण आहेत. मग संरक्षण क्षेत्रात प्रथम कोण आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये कोण आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये कोण आहे, घटनात्मक प्रमुख पहिलं कोण आहे, हे सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं. योजना वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या सध्याच्या चर्चेत असणाऱ्या योजना आणि जुन्या योजना या ठिकाणी विचारल्या जातात करंट अफेअर्स मध्ये. सोबत व्यक्तिविशेष काही लोकांची निवड कोणत्या महत्वाच्या पदावर झाल्या का, किंवा काही महत्वाच्या व्यक्तींची निधन झालेलं आहे का. जसं आता निधन पावलेले, जसं आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध असे मराठी दिग्दर्शक असतील किंवा आपले अभिनेते असतील, खेळाडू असतील ज्यांचं निधन झालेलं आहे, मग ते महाराष्ट्रातले असतील देशातले असतील तर त्यांची माहिती घेणं महत्वाचं आहे. सोबतच महत्वाचे दिवस म्हणजे वेगवेगळे डेज आपल्याकडे सेलिब्रेट होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर सुद्धा आपल्याकडे दिवस साजरा होतात. पण आता आपल्याकडे मकर संक्रांत हा तृणधान्य दिवस म्हणून आपण साजरा करायचा ठरवलेला आहे. 25 जानेवारी आपला राष्ट्रीय मतदार दिन असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही महत्वाचे दिवस हे आपल्याला विचारले जातात. मग तो जागतिक लोकसंख्या दिन कधी आहे, जागतिक व्याघ्र दिन कधी आहे, अशा न्यूज हा आपल्याला काय होतात महत्वाच्या येतात आणि प्रश्न हे विचारले जातात. सोबत काही महत्वाचे पुरस्कार. आता पुरस्कारांमध्ये आपल्याला काय माहिती घ्यायची आहे तर हेच की जागतिक स्तरावर नोबेल आहे, ब्राह्मण मॅगसेसे पुरस्कार आहे, ऑस्कर आहे किंवा ग्रॅमी पुरस्कार आहे. मग भारतीय विजेते आता कोण झालेले आहेत का. मग राष्ट्रीय स्तरावर आलो तर आपल्याला भारतरत्न, पद्म पुरस्कार, ज्ञानपीठ असेल, साहित्य अकादमी असेल, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, असे वेगवेगळे त्या क्षेत्रातले जे सर्वोच्च सन्मान आहेत त्या सन्मानांची जे काही प्राप्त व्यक्ती आहेत त्यांची माहिती घ्यावी लागणार आहे. सोबत तो पुरस्कार सुरू कधी झाला, कोणती संस्था किंवा कोणता एक ग्रुप त्याच्या मागे आहे का, किंवा त्याचं स्वरूप काय पुरस्काराचं, या माहितीमुळे काय होणार आहे की आपली तयारी ही परफेक्ट होणार आहे, एकदम परफेक्ट. आणि मग तेच आपण ही प्रश्नांच्या माध्यमातून किंवा आपल्या इतर काही ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्या नोट्स असतील, आपलं पुस्तक असेल, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते देण्याचं आपलं जे काही कार्य आहे ते आपण या ठिकाणी काय करतो सुरू करतो. आता जर आपण या परीक्षांच्या अनुषंगाने इतर काही महत्वाची माहिती जर बघायची झाली तर आपण येत्या काळात आता काय करायचं आहे तर बघा, आपण एक तर मराठी, इंग्लिश आणि जे काही तुमचे गणित बुद्धिमत्ता आहे तर या विषयांची तुम्ही दररोज तयारी करायचीच आहे. कारण का हे 3 विषय सगळ्या परीक्षांमध्ये कॉमन आहे आणि यांचं सगळ्यात जास्त महत्व असलेलं आपल्याला दिसतं गणित बुद्धिमत्ता. कारण का हे कोर विषय आहेत ज्याला आपण काय म्हणू कोर विषय, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर फिक्स आहे, बदलत नाही फारसं. ग्रामरचे रूल आहे ते तसेच राहणार. वर्तमानात काळातली गोष्ट आहे ती वर्तमान काळातला तो रूल तुम्हाला लक्षात येतो. समानार्थी विरुद्धार्थी शब्द तेच आहेत, फारसे काही बदलतात का नाही. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम तसं होतो. जो ग्रामरचा रूल आहे तो कोणी बदलू शकत नाही. गणित बुद्धिमत्ता तिथं सुद्धा ज्या ठराविक पायऱ्यांनी तुम्ही गणित सोडवू शकता तर तुम्हाला उत्तर मिळतं. पण जी खरी कसोटी आपली असते ती असते सामान्य अध्ययन, ज्याला आपण जीएस म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये मगाशी जे आपण विषय बघितले होते हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे जे विषय आहेत तर या विषयांमध्ये आवाका खूप जास्त आहे आणि प्रश्न मात्र मर्यादित आहेत. 25 प्रश्न आणि एवढे भरपूर असे विषय ज्याला आपण म्हणू ढीगभर विषय. आणि मग त्यामध्ये तयारी नेमकी कशी करायची, मग कुठल्या विषयाला वेटेज देऊ, कुठल्या विषयाला कमी देऊ. तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिका बघा TCS, IBPS पॅटर्नच्या, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिसतं, वेटेज हे जास्तीत जास्त करंट अफेअर्स या विषयाला दिसतं. बाकीचे हिस्ट्री विचारतात पण प्राचीन विचारेल, मध्ययुगीन विचारेल, आधुनिक विचारेल, मग त्यात भारत आहे का महाराष्ट्र आहे हे देखील आहे. मग भूगोलमध्येही तसंच होतं. प्राकृतिक भूगोलच्या संकल्पना विचारतील, जागतिक भूगोलच्या विचारतील का भारताच्या भूगोलच्या विचारतील,
का महाराष्ट्राच्या विचारतील, हा सुद्धा विचार आहे. पुन्हा राज्यघटना, इतका मोठा राज्यघटनेचा आवाका, त्यामध्ये विविध कलम, तसंच स्थानिक स्वराज्य जे काय पंचायत राज ज्याला म्हणतो त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि मग प्रश्न येतात 2 किंवा 3, आणि 2-3 प्रश्नासाठी एवढा डाटा वाचणं, आणि मग आपली तयारी होत नाही, मग कॉन्फिडन्स येत नाही आपल्याला. म्हणून आपण पहिला काय केला पाहिजे, आपण ह्या जे काही विषय कोर विषय आहेत त्याच्यावरती आपण जास्त फोकस करायला पाहिजे, आणि मग ह्या विषयांची थोडी थोडी तयारी ही चालू राहिली पाहिजे. करंट अफेअर्सची मात्र तुम्हाला डेली हे रीडिंग करावं लागणार आहे. इकॉनॉमिक्स मधले कुठले मुद्दे विचारतील हे अजूनही फिक्स सांगू शकत नाही कोणी, पण करंट अफेअर्सचे जे चर्चेतले मुद्दे आहेत ते मात्र काय होतात, या परीक्षांना सातत्यानं विचारलेले आपल्याला दिसतात. आता जर प्रश्नांचं स्वरूप बघितलं, 1 लाईनर स्वरूपात येतात, करंटचेही 1 लाईनर स्वरूपात येतात, काही थोडे लेंदी असलेले प्रश्न दिसतात करंट अफेअर्स मध्ये, पण आपण बऱ्यापैकी त्यांची तयारी ही करून घेणार आहोत तुमच्याकडे, आणि ती फ्री मध्ये असेल. त्याच्यामध्ये काय आपण कॉस्ट त्याला काही किंवा आपण त्याला फी लावणार आहे असं नाही, एकदम फ्री मध्ये तुम्हाला हे सगळं आपण युट्यूबच्या माध्यमातून, आपल्या टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून काय करणार आहोत तर तुम्हाला देणार आहोत. किंवा आपण क्वेश्चनचा पोल जो असतो ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर घेतो, ज्याला क्विज म्हणतो आपण, तर ते क्विज होईल दररोज. तुम्हाला त्या ठिकाणी 10-15 क्विज हे करंट रिलेटेड मुद्दे, जीएस रिलेटेड मुद्दे हे तुम्हाला तिथे आढळतील. तुम्ही फक्त क्लिक करून उत्तर बरोबर आहे चुकीचं आहे काय हे तुम्हाला त्याच ठिकाणी करणार आहे. तो सुद्धा आपण प्रोजेक्ट काय करतो, सुरू करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तयारीला बसल्या वेळेत तुम्ही समजा चहाला गेलाय किंवा काहीतरी थोडासा ब्रेक घेतलाय, मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर आपल्या चॅनेल्सवर आलेले क्विज आहेत, मग सकाळी 5 येतील किंवा संध्याकाळी 5 येतील, मग ते क्विज सॉल्व्ह करा, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळलं अरे हा या मुद्द्याशी रिलेटेड हे उत्तर आहे, किंवा हा मुद्दा माझ्या वाचनात आला नव्हता. म्हणजे स्मार्ट स्टडी जो म्हणतो ना, तो स्मार्ट स्टडी आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. म्हणजे युट्यूब थ्रू आहेच आहे, पण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्या हँड रिटन उत्कृष्ट अशा नोट्स आहेत, त्या नोट्सच्या माध्यमातून तुमची तयारी ही होणारच आहे. कारण का आपण दररोज एक पेज हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो हँड रिटन, मग ते मुद्दे कुठले असतील, आणि मग ते तुम्ही जाता आता सहज कुठे ट्रॅव्हल करताय तर ते पेज जरी रीड केलं तर तुमचे मुद्दे कव्हर होतील. हा व्यक्ती या नृत्याशी संबंधित आहे, हा व्यक्ती या खेळाशी संबंधित आहे, हा सण उत्सव या राज्यामध्ये काय केला जातो, साजरा केला जातो. अशा स्मार्ट स्टडीद्वारे तुम्ही काय होऊ शकता, तर जास्तीत जास्त तयारी करू शकता, आणि मग तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे, आणि मग तुम्ही परीक्षेला अत्यंत धैर्यानं सामोरे जाशील, आणि तुमचा निकाल हा निश्चित असणार आहे. कारण का येणारा जो काळ आहे 3-4 महिन्याचा, तो इतक्या परीक्षा घेऊन येत आहे, आणि त्याच्यामध्ये सरळ सेवा ही अशी एक परीक्षेची एक वर्गवार आहे की ज्याच्यामध्ये एकच टप्पा असतो, त्याच्यामध्ये 2-3 टप्पे असत नाहीत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, फिजिकल, इंटरव्ह्यू, असे काही टप्पे नाहीत. एक स्ट्रेट फॉरवर्ड परीक्षा, त्या परीक्षेत तुमचा चांगला स्कोर आला की तुमची पोस्ट कन्फर्म झाली. त्यामुळे येत्या 3-4 महिन्यामध्ये ज्या येऊ घातलेल्या सगळ्या परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षांसाठी हे कॉमन विषय आहेतच, मराठी इंग्लिश तर आहेच आहे, पण करंट अफेअर्स हे तुम्हाला अपडेट ठेवावं लागतं. डेलीच्या डेली तुम्हाला त्याची माहिती कलेक्ट करावी लागते, आणि ती आपणही तुम्हाला प्रोव्हाइड करतोच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही तयारीत कमी पडता कामा नये. तुम्ही या विषयांची तयारी करा, सोबत इतर ह्या विषयांसाठी आपण आहोतच, करंटसाठी आहोत, आणि यासाठी जे काही इतर विषय त्याला लागून आहेत तर तेही मुद्दे आपण जेवढे काही शक्य होतं तेवढं तुम्हाला काय करू देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं ही जी आपली सिरीज आहे तर ती सिरीज तुम्हाला निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. तुमचं काम एकच असेल की आपण जे काही डाटा या ठिकाणी तुम्हाला ऍड करून देतो, आणून देतो, तर तो डाटा तुम्ही काय केला पाहिजे, रीड केला पाहिजे, आपले लेक्चर्स अटेंड केले पाहिजे युट्यूबवरचे, आपल्या क्विज सिरीजला तुम्ही काय केलं पाहिजे, अटेंड राहिलं पाहिजे टेलिग्रामला, आणि मग बघा तुमची तयारी किती चांगली होऊन जाते. तर अशा पद्धतीच्या सिरीजसाठी आता आपण लवकरच काय करतो हे सुरू करत आहोत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही दिवसात तुम्हाला सातत्यानं इथं काय दिसतील की तुमचे क्वेश्चन सिरीजचे व्हिडिओज दिसतील, आणि साईड बाय साईड तुमच्या तयारीसाठी टेलिग्राम चॅनलवरती जे काही उपयुक्त असे घटक असतील, मुद्दे असतील, क्विज असतील, हे सगळं त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तर सगळ्यांना शुभेच्छा, तयारी चांगली चालू ठेवा. सोबत आपण आहोत, काही शंका असतील तर आपल्याला विचारू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनल्सवरती जी काय माहिती आहे तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाईल. चॅनलचं नाव आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, आणि आपले जे काही सहकारी मित्र असतील त्यांनाही आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि आपल्या युट्यूबची, आपल्या या व्हिडिओची लिंक काय करा, शेअर करा. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.